छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्यातून नुकतेच पुणे येथील राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत नूतन MRI मशीनसाठी मंजुरी मिळाली। यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यासह इतर राज्यातील कष्टकरी सर्वसामान्य रुग्णांना या MRI तपासणीसाठी उपयोग होणार आहे। सर्वसामान्य नागरिकांना MRI तपासणी करण्यासाठी खासगी रुग्णालयात जावे लागत होते। तपासणी केल्याशिवाय रुग्णांना अन्य पर्याय नव्हता, त्यामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते। खासगी रुग्णालयातील दर देखील परवडणारे नसल्याने रुग्णांची हेळसांड होत होती। सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे MRI मशीनची तपासणी उपलब्ध व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून सर्व स्तरातून मागणी होती। अखेर ही मागणी आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नातून पूर्ण होत आहे। यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना तसेच रुग्णांना दिलासा मिळाला। सोलापूर शहरातील रुग्णांना आर्थिक दृष्ट्या दिलासा देणारा MRI मशीन मंजूर करून घेतले। या निमित्ताने इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी त्यांचा मखमली टोपी, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे MRI तपासणी मशीन नसल्यामुळे कर्नाटक, आंध्र, तेलंगणा आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते। रुग्णसेवेचा वसा घेऊन आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलसाठी नवे MRI मशीन मंजूर केल्याने आता या मशीनचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना तसेच त्यांच्या कुटुंबाला होईल अशी आशा देखील यावेळी किसन जाधव यांनी व्यक्त केली। दरम्यान येणाऱ्या काळामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे अत्याधुनिक तपासण्या, रुग्णांना आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही आमदार देवेंद्र कोठे म्हणाले। या प्रसंगी राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, महादेव राठोड, माणिक कांबळे यांच्यासह इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।